नमस्कार मित्रांनो, मी घनश्याम पाटील. काल महाराष्ट्र राज्य शासनाचे यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले. त्यामध्ये कृषी विषयक लिखाणासंदर्भातला वसंतराव नाईक पुरस्कार चपराक परिवाराचे युवा लेखक मयूर बागुल यांना जाहीर झालेला आहे. सर्जक असं या पुस्तकाचं नाव आहे आणि कृषी विषयक लिखाणासाठीचा हा अत्यंत मानाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार या पुस्तकाला प्राप्त होणं ही चपराकसाठी सुद्धा अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. मयूर दादा, सर्व चपराक परिवाराच्या वतीनं प्रथम अत्यंत मनपूर्वक अभिनंदन. एक महत्वाचं पाऊल आज या निमित्तानं तुम्ही टाकलेलं आहे. राज्य शासनाने तुमच्या लिखाणावर शिक्कामोर्तब केलेला आहे. सर्जकच्या निमित्तानं आज आपण मयूर भाऊशी संवाद साधणार आहोत. धन्यवाद दादा. आणि प्रथमतः मी चपराक परिवार आणि चपराक परिवारातील सगळे सदस्य सहकारी यांचे मी आभार मानतो की माझ्यासारख्या नवोदित लिखाण करणाऱ्याला चपराक परिवाराने बळ दिलं आणि हे पुस्तक प्रकाशित केलं. खरं तर सर्जक हे पुस्तक लिहिण्यामागचे जे काही बळ आहे ते आदरणीय अमर हबीब काका, किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते आणि माननीय उपेंद्रदादा धोंडे सहज जलबोध अभियानाचे प्रणेते, वरिष्ठ भूजल वैज्ञानिक यांनी पाणी क्षेत्रात तांत्रिकता कशी आहे याबाबतच एक मला दिशा दिली. आणि अमर हबीब काका यांनी शेती प्रश्नाकडे स्वातंत्र्याच्या दृष्टीने कसं बघावं, कारण आजवर जे काही शेतीकडे बघितलं गेलं ते फक्त समाजवादी व्यवस्थेच्या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या तुटपुंजी मदतीत या बाबतीने दिलं. आणि खरा प्रश्न जर शेतकऱ्यांचा सोडवायचा असेल तो शेती उद्योगातील स्वातंत्र्य. म्हणजे या पुस्तकाला किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर काका हबीब यांची प्रस्तावना आहे. प्रस्तावनेला त्यांनी शीर्षकच दिलेलं आहे की संवेदनशील तरुणाचं अस्वस्थ करणारं लेखन. तर ही संवेदनशीलता तुमच्या लिखाणामध्ये दिसते. सर्जक हा शब्द सुद्धा त्यातून झालेला आहे. किसान पुत्र आंदोलनाचं हे फलित आहे. सर्जक विषयी थोडं सांगणार. सर्जक म्हणजे काय, जे नवीन उत्पादित करतात असे घटक. आज जर आपण एकंदरीत जगात बघितले तर दोन घटक आहे. म्हणजे पृथ्वीचा गोल हा, म्हणजे अण्णाभाऊ साठे यांनी म्हटले होते की पृथ्वीचा गोल हा शोषितांच्या कामगारांच्या हातावर आहे. पण आम्ही अशी म्हणतो की सर्जक म्हणजे नव उत्पादित करणारे घटक. आज जगामध्ये दोनच व्यक्ती जे नव उत्पादित करतात. एक म्हणजे शेतकरी आपल्या घामाने कष्टाने शेतीच्या मातीमध्ये बी रोपण करतो आणि एका बीला 1000 दाणे आपण उत्पादन आल्यानंतर बघतो. तो नवीन उत्पादित करतो, त्याच्यामुळे तो सर्जक. आणि दुसरा घटक आहे या जगामध्ये तो स्त्री यासाठी की स्त्री ही नवीन बाळाला जन्म देते. त्याच्यामुळे जगातला जो काही पृथ्वीचा जो गोल आहे तो या दोन व्यक्तींच्या हातावर आहे असं मी म्हणतो. माता आणि माता दोन्हीतला जो किंचितचा फरक आहे तो लिखाणात ओळखून दाखवलाय. आणि त्यामुळे मग सर्जक हे होते की नवीन उत्पादित करणारे घटक. आणि आज जर बघितलं तर एकंदरीत देशात, राज्यात शेतकरी आत्महत्या हा ज्वलंत विषय आणि दुसरा विषय म्हणजे स्त्रियांचा एकंदरीत सुरक्षतेचा विषय. तर हे दोघेही घटक पुनरुत्पादित करणारे, नवीन निर्मिती करणारे, म्हणून हे सर्जक आहे. बरोबर. शेतकरी विरोधी कायदे रद्द करा असं तुमचं नेहमी म्हणणं असतं. त्या दृष्टीनं एक मोठं व्यापक आंदोलन तुम्ही हाती घेतलेलं आहे. या पुस्तकाचाही तो गाभा आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की काँग्रेस सरकारने ते कायदे केले, डाव्यानेही त्याची पाठिंबाच दिला त्याला, आणि पुढे भाजपवाले तोच कायदा पुढे देत आहेत आणि त्याचं प्रतिबिंब या लिखाणात उमटलेलं आहे. तर नेमके काय, कुठले कायदे रद्द करावेत असं तुम्हाला लेखक म्हणून वाटतं? प्रथमतः सर्जक हे जे काही पुस्तक आहे हे शेती, पर्यावरण आणि स्त्री अशा एकंदरीत तिघही घटकांचं मिळून आणि शेतीविषयक पूरक ज्या म्हणजे पुस्तकाला पुरस्कार मिळाला वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री यांच्या नावाने. वसंतराव नाईक साहेबांचं काम हे कृषी क्षेत्रामध्ये खूप मोलाचं होतं. आणि जी आम्ही भूमिका मांडतोय की शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न हा कुठल्याही तुटपुंज मदतीवर नाही आहे, तर तो शेतीमधील जे नरभक्षी कायदे आहेत त्याच्यामध्ये दडलेला आहे. आणि हे कायदे रद्द केले तर कदाचित आज आपण बघितलं की आंतरराष्ट्रीय स्तरामध्ये अमेरिकेने तिथल्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून भारतामध्ये त्यांनी संधी उपलब्ध केली. पण आपल्या देशातील शेतकऱ्यांना ते स्वातंत्र्य नाहीये, कारण आपल्याकडे कायदे हे व्यवस्थेने असे बनवले की ज्यामुळे शेतकऱ्यांच्या हातापायात साखळदंड बांधला गेलाय. आणि पूर्वी एक होतं की एकत्र कुटुंब पद्धत होती. ग्रामीण भागामध्ये जनजीवन खूप छान पद्धतीने एकत्रपणे सगळ्या गोष्टी होत होत्या. परंतु कालांतराने मॉडर्नायझेशन झालं. 1991 ला LPG धोरण स्वीकारला. सिंह ज्यावेळेस
जे म्हणतोय. आणि पंतप्रधान माजी जे मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते त्यावेळेस. हो. त्यावेळेस आपण LPG धोरण स्वीकारलं आणि त्यानंतर जागतिक जे काही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय आला, हो. यामध्ये मात्र शेतकऱ्यांना पाहिजे तसा बेनिफिट झाला नाही. आणि यामुळे काय झालं की ग्रामीण भागातील कुटुंब हे विभक्त झालं. कारण नोकरी व्यवसाय उद्योगाच्या निमित्त प्रत्येक ग्रामीण भागातील व्यक्तीचा कल हा शहराकडे वाढला. कारण ग्रामीण भागात तसं संधी सुविधा फार कमी राहिल्या. शेतीमध्ये नफा दिसत नाही. आजही जर बघितलं शेती ही राम भरोसे, म्हणजे कधी आसमानी संकट तर कधी सुलतानी संकट, आणि त्यात कायद्याच्या बेड्या त्याच्या पायात आहे. सो या दृष्टिकोनातून ह्या पुस्तकामध्ये हे आणि आमचं म्हणणं आहे की कमाल जमीन धारणा कायदा, अवश्य वस्तू कायदा आणि लँड ॲक्वेजिशन, जमीन अधिग्रहण कायदा, हे कायदे जर शेतकऱ्यांच्या विरोधातले सरकारने रद्द केले, काढले, तर निश्चितपणे शेतकरी हा अमेरिकेच्या शेती व्यवसायाबरोबर सुद्धा स्पर्धा करू शकेल. अंमळनेर सारख्या छोट्या भागातून तुम्ही पुण्यामध्ये आलाय. अंमळनेरमध्ये तुमच्या वडिलांचं एक उदयकाळ नावाचं साप्ताहिक होतं, त्या माध्यमातूनही तुम्ही चांगलं योगदान दिलं आणि पुण्यासारख्या महानगरात येऊन या सगळ्या सामाजिक क्षेत्राचा परीघ वाढवला. म्हणजे तुम्ही पूरग्रस्तासाठी काम केलं, जिथे जिथे काही नैसर्गिक आपत्ती येतील त्या ठिकाणी तत्परतेने जाऊन करता. लेखक काय करतो हा अनेकांच्या जिज्ञासेचा विषय असतो. नेमकं प्रोफेशन काय, तुम्ही काय काम करता? तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे माझे वडील हे स्वतः राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते, आणि मी ज्या गावातून येतो ते गाव अंमळनेर. अंमळनेर म्हणजे कर्मवीर साने कर्मभूमी, ज्यांनी खरं तर बाल विद्यार्थ्यांना घडवण्याचं शिक्षकाच्या माध्यमातून भूमिका निभावली. अशा साने गुरुजींच्या कर्मभूमीमध्ये मी वास्तव्याला होतो. वडील हे पत्रकार होते. आमचं स्वतःचं वृत्तपेपर होता उदयकाळ नावाने, आणि घरातच ते बाल संस्कार बघत गेलो मी. कारण मनुष्य हा निरीक्षणाने घडतो. म्हणजे संस्कार हे तुम्हाला कधी घडवले जात नाही, संस्कार हे वेचावे लागतात. सो मी माझ्या परिवारात संस्कार वेचत गेलो आणि वडिलांचं जे काही एकंदरीत काम होतं, त्यांचा जो संघर्ष होता तो बघत गेलो मी. आणि कुठंतरी चपराक परिवाराने प्रथम माझ्या पाठीवर लिहिण्याची थाप दिली आणि मी ते लिखाण करत गेलो. चपराकच्या साप्ताहिक अंकात, मासिकात लेख येत गेले आणि लिहित गेलो. खरं तर मी व्यवसायाने काय करतो, तर मी व्यावसायिक सामाजिक करता आहे. मी नुसतं सामाजिक कार्य करता नाही, तर मी जे काही समाजकार्य करतो त्याचं मी मोबदला घेतो. म्हणजे मी अर्थकारण त्याच्यामध्ये असतं. माझं MSW शिक्षण झालंय. मी मास मीडिया अँड कम्युनिकेशन जर्नलिझम कम्प्लीट केलं. त्यानंतर मी सेट एक्झाम पास झालो. मी MA पॉलिटिक्स झालो. आणि मी महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्षेत्रात माझं योगदान आहे. महाराष्ट्रामधील जिथं आपत्ती येते त्या ठिकाणी माझी टीम आहे स्वतः, ती अशा आपत्ती परिस्थितीमध्ये लोकांसाठी मदतीला जाते. कोविड काळामध्ये आपण अनेक लोकांना मदत केली. त्यानंतर ज्या काही एकल भगिनी झाल्यात, म्हणजे कोविडच्या 3 लाटा आपण बघितल्या होतं, आणि दुसरी जी लाट होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. आणि ही जीवित जी हानी झाली त्याच्यामध्ये साधारण वयोमर्यादा 25 ते 45 या वयोगटातील अनेक म्हणजे लोक दगावली गेली. ते दगावल्यानंतर त्या कुटुंबाची परिस्थिती काय याच्यावर अभ्यास सुरू करायला काम केलं. आणि त्यातनं लक्षात आलं की महिलांच्या खूप म्हणजे किचकट प्रश्न आहे, एकल महिलांचे. आणि मी जी काही लाईन होती माझी सर्जक, ही स्त्री आणि शेतकरी, तर त्यामुळे शेती, पाणी हा माझा एक महत्वाचा जिव्हाळ्याचा, आणि स्त्रियांचं एकंदरीत सुरक्षितता, स्त्रियांचे प्रश्न या अनुषंगाने मी सर्जक मध्ये सगळी मांडणी केली. एकल महिलेसाठी हे जे काम केलं ना ते खरंच अभूतपूर्व आहे. राज्य सरकारने त्याला नेमका कसा प्रतिसाद दिला? खरं तर महाराष्ट्र शासनाचे खरं आभार मानले पाहिजे. कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनातील प्रशासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकल महिलांचं सर्वेक्षण सुरू केलं. ग्रामीण भागामध्ये आपल्या सर्वेक्षण झालं, पुणे जिल्ह्यात सर्वेक्षण झालं, महानगरपालिकेत अजून सर्वेक्षण सुरू व्हायचे. कारण ती मध्यंतरीत महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यामुळे ते रखडलंय, पण ते होईल येणाऱ्या काळामध्ये. शासनाने खूप छान सहकार्य केलं. कोविडच्या काळामध्ये आदरणीय उद्धव साहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते. ते असताना त्या खात्याच्या यशोमती ठाकूर ह्या महिला बालकल्याणच्या मंत्री महोदया होत्या. त्यांनी महिलांसाठी खूप छान हे दिलं. राजेश टोपे हे आरोग्य मंत्री होते. अतिरिक्त बिल जी काही हॉस्पिटलची झाली होती त्यावेळेस सुप्रियाताई सुळ खासदार यांच्या माध्यमातून राजेश दादा भैया टोपे यांच्यापर्यंत विषय मार्गस्थी लावला. आणि त्यानंतर सरकार बदलल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं. त्या सरकारमध्ये देखील छान पद्धतीने सहकार्य मिळते. आता आदितीताई तटकरे ह्या महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री महोदय,
खरं तर स्वर्गवासी अजितदादा पवार, खरं दादांची खूप उणीव खरं, महाराष्ट्राला सगळ्यांना भासते. जाणवतं. बरोबर आहे. कारण दादा हे ग्रामीण भागातील नेतृत्व होतं आणि जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे बरोबर. आणि एकनाथराव शिंदे हे ठाण्याचे, दोघेही शहरातले, खरं. पण अजितदादा हे ग्रामीण चेहरा होता. ग्रामीण चेहरा होता आणि त्यानिमित्त विकासाची गंगा ही ग्रामीण भागात होत होती. बरोबर. दादा ज्यावेळेस होते त्यावेळेस महिलांच्या मुलांसाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई बाल संगोपन योजना होती, ज्याचे पूर्वी 1150 होते. बरोबर. पण दादा अर्थमंत्री महाराष्ट्र राज्याचे असताना त्यांनी ती योजनेअंतर्गत 2500 रुपये त्या महिलांसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी दिले. आणि खरं ते दादांच्या निर्णयामुळेच महिला आज हे होत आहे. एक महत्वाचं पाऊल ते होतं त्यातलं. दादांनी हे घेतलं होतं. सो असं महिलांसाठी काम आम्ही करतोय. आणि दुसरं, मी मध्यंतरी सकाळ अॅग्रोवन मध्ये लिखाण करतो. जसं एकाल महिलांचा प्रश्न आहे तसं शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर, म्हणजे आत्महत्या झाल्याची बातमी होती आपल्याकडे, दुःख, एक 7 दिवस लोक त्या गोष्टीकडे हे होतात. पण आत्महत्या झाल्यानंतर त्या कुटुंबाची जी कैफियत आहे, त्या मुलांचं शिक्षण, त्या कुटुंबात जर मुली असतील तर त्यांची सुरक्षा, ह्याच्याकडे आपण अजूनही समाज म्हणून त्या नजरेने, त्या जाणीवेने संवेदनशील बघत नाही. तर त्या मुलांचं शिक्षणाचं काय? कारण जर बघितलं आपण प्राथमिक शिक्षणामध्ये 8वी पर्यंत महाराष्ट्र शासनाचं सर्व शिक्षा याच्या अंतर्गत शिक्षण मोफत आहे. परंतु उच्च शिक्षणाचं काय? आणि ग्रामीण भागात जर बघितलं तर बालविवाहासारखे अनेक समस्या आहेत. आणि मग शेतकरी आत्महत्या झाल्या असेल तर मग या कुटुंबातील परिस्थिती फार हे, कारण एकटी स्त्री ही मुलांच्या संगोपन करत असताना कुठल्या लेवलला संघर्ष. शेतकरी आत्महत्येच्या अनुषंगाने आपण बोलतोय, तर आता 19 मार्चला एक दिवस तुम्ही अन्नत्याग आंदोलन करता, ते नेमकं काय? सो 19 मार्च 1986 रोजी म्हणजे देशाला हादरवणारी घटना ही चिलगावान येथे झाली. कैलासवासी साहेबराव करपे यांनी आपल्या 4 मुलं आणि स्वतःच्या धर्मपत्नी सोबत त्या दिवशी विष प्राशन करून आत्महत्या केली. सो त्याला कारण असं होतं की शेती ही नफ्याची नव्हती. वीज तोड करण्यात आली होती आणि शेतीला पाणी, म्हणजे वीज नसल्यामुळे पाणी देऊ शकत नव्हते. त्याच्यामुळे हाती आलेला घास हा व्यवस्थेने हिसकावून गेला. याच्यामुळे साहेबराव करपे यांनी त्यांचं संपूर्ण परिवाराने त्यांचं जीवन संपवलं. आणि तेव्हापासून म्हणजे देशाला शेतकरी आत्महत्यांची नोंद ठेवावी लागली. त्यापूर्वी नोंद होत नव्हती शासन दरबारी, पण साहेबराव करपे यांच्या कुटुंबाच्या निधनानंतर त्याची रेकॉर्ड आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंट हे ठेवावं लागलं, राज्य सरकार ठेवावं लागले त्याच्या नोंदणी. आणि तो दिवस मग आम्ही किसान पुत्र आंदोलन, शेतकरी आत्महत्या प्रति एक संवेदनशीलता, कारण आपण जे काही जीवन जगतो ते शेतकरी जे शेतात पीक पेरतो आणि त्यातून येणारं जे काही अन्न आहे त्याच्यावर आपला उदरनिर्वाह होतो, म्हणजे आपल्याला अन्न हे मिळतं. तर त्या आत्महत्येप्रती एक संवेदना असावी आपला एक सर्वसामान्य मनुष्य म्हणून तो एक दिवस आम्ही अन्नत्याग करतो की त्याच्याबद्दलची बांधिलकी ही आमची आहे. म्हणजे मी ज्या माझ्या पुस्तकाला ज्या कारणाने पुरस्कार मिळाला, कृषी आणि कृषी पूरक, तो मुळात हा गाभ आहे की शेतकरी या प्रश्नांकडे संवेदनशीलपणे आपण बघितलं पाहिजे. त्यासाठी सामान्य माणूस काय करू शकतो, या आंदोलनात तो कसा सहभागी होऊ शकेल? सो बेसिकली आमची भूमिका आहे की आमची कुठली संघटना नाही, आम्ही कुठल्या राजकीय पक्षाशी हे नाही. आमचं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत जे आग्रही असतील त्यांनी हा विषय पुढे मार्गी लावावा आपापल्या स्तरावर. आम्ही रस्त्यावर बसून कधी आंदोलन केलं नाही, आम्ही न्यायालयीन लढा लढलो, आम्ही संविधानिक लढा आम्ही लढलो. म्हणजे खासदारांना पत्र लिहिले, आम्ही सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहिले, आम्ही खासगी पिटिशन दाखल केल्या. सो अशा जे काही आपल्याला संविधानिक मार्ग दिले त्या मार्गाने आम्ही आमचा लढा लढतोय. आणि आम्हाला माहिती आहे की एक दिवस आपण समाजाला जे काही गोष्टी हे पटवून देऊ शकतो आपण. कारण कुठलंही म्हणजे कासव आणि सस्याची गोष्ट जर माहित असेल तर सस्याच्या याच्या शर्यतीने गेलो तर अतिउत्साह संकटात घेऊन जातो, तसं कासवाच्या गतीने आमची भूमिका आहे. आणि आम्हाला माहिती आहे की एक दिवस ह्या देशामध्ये ही व्यवस्था स्वतःहून तयार होईल की या व्यवस्थेला ह्या गोष्टी बदलाव्या लागतील. बरोबर आहे. या पुस्तकाचा हा जो आत्मा आहे त्यासाठी सतत कार्यरत असणारे अमर काका हबीब त्यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे. आणि अजून एक छान योगायोग म्हणजे चपराक परिवाराचे ज्येष्ठ लेखक शिक्षणतज्ञ संदीप वाकचोरे सरांचा ब्लड म्हणजे पाठराखण त्यांनी केलेली आहे. आणि त्यांच्याच कन्येनं अनुष्का वाकचोरे यांनी मुखपृष्ठ साकारलेलं आहे.
हा एक खूप चांगला योगायोग झालेला आहे. त्या पुस्तकाच्या निर्मितीविषयी थोडंसं सांगा. सो हा दुग्ध शरद का योग आहे खरं तर म्हणेल, कारण मी या पुस्तकासाठी गेली 2-3 वर्ष आपल्याशी संपर्कात होतो. मी माझी लिखाण जी संहिता होती मी चपराक प्रकाशन कार्यालयात दिली होती. परंतु योगायोग की मराठी साहित्य संमेलन बरोबर अमळनेरला तुमचं जन्मगावी होतं. जाहीर झालं आणि चपराकने ठरवलं की मयूरदादा तुमच्या गावी संमेलन होतं, तर तुमचं पुस्तक आपण तिथंच प्रकाशित करावं. सो हे ज्यावेळेस मला चपराक परिवाराकडनं ही गोष्ट सांगण्यात आली त्यावेळेस मला खूप आनंद झाला, कारण मी ज्या गावात लहानाचा मोठा झालो त्या गावात साहित्य संमेलन होतं आणि त्या साहित्य संमेलनाच्या मंचावर हे पुस्तक प्रकाशित होतंय, तर ती अभिमानाची गोष्ट होती. आणि हे पुस्तक प्रकाशन ज्यांनी आपलं आयुष्य हे शेतीच्या प्रश्नासाठी सार्थकी लावलं अशा व्यक्तींच्या हस्ते ते प्रकाशित व्हावं म्हणून मी अमर हबीब काकांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित केलं. हे पुस्तक प्रकाशित करण्याचा जो काही हे होता प्रवास, हा प्रवास खरं तर खूप रंजक होता, कारण रात्री 3-3 वाजेपर्यंत या पुस्तकाचे जे काही एडिटिंग असेल, या पुस्तकातल्या जे काही व्याकरण असतील याच्या बाबतीत गणेशा पाटील असेल, मयुरीताई असेल जिनी हे पुस्तकाचं एडिटिंग वगैरे सगळं हे केलं, दया असेल रात्री 3 आणि ज्योतिताई विशेषतः खरं त्यांनी जे काही सहकार्य केलं तुम्हाला त्याच्यामुळे हे सगळं घडू शकलं. आणि संदीप वाकचोरे सर जे शिक्षण अभ्यास त्यांनी माझी पाठराखण केली आणि त्यांच्या कन्येने या पुस्तकाचं मुखपृष्ठ केलं. म्हणजे हा पण एक योगायोग, बाबांनी हे पुस्तकाची पाठराखण करावी आणि कन्येने सो पुस्तकाची सुरुवात आणि शेवट त्यामुळं पहिल्याच पुस्तकाला इतका महत्वाचा सन्मान प्राप्त झालेला आहे. काय भावना आहेत तुमच्या? सो खरं तर मी पुस्तकाच्या याच्यामध्ये हे लिहिलं होतं की हे पुस्तक ज्यांनी मला हे जग दाखवलं ते माझ्या आई वडिलांना मी हे पुस्तक अर्पण केलं. अमळनेर या कर्मभूमीला तुम्ही अर्पण केलं, हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण जिथून आपण आपला हे करतो की नाळ आपली जी असते. सो त्यामुळं खरंच आनंद झाला की महाराष्ट्र शासनाने या पुस्तकाची दखल घेतली. आणि हे माझं दुसरं पुस्तक आहे. खरं तर मी पहिले पुस्तक हे देवराई या विषयावर लिहिलं होतं, पर्यावरणासंबंधित, आणि मी पर्यावरणाचा देखील अभ्यास करतो, त्याच्यामुळे पर्यावरण हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण ज्या पद्धतीने वातावरण बदल होतोय आणि वातावरण बदलामुळे जे काही आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत ते अदृश्य आहे, ते दिसत नाही डोळ्याने, पण त्याचा खूप मानवी जीवनावर विपरीत परिणाम होतोय. सो त्या दृष्टिकोनातून मी त्या विषयाकडे बघत असतो. तर देवराई या विषयावर पहिलं पुस्तक जे ई बुक केलं. दुसरं हे सर्जक, ज्याला छापील स्वरूपातलं पहिलं पुस्तक, छापील स्वरूपातलं हे पहिलं पुस्तक. आणि ह्या पुस्तकाला चपराक प्रकाशनाने जे हे दिलं ते खूप मोलाचं आहे. त्याच्यामुळे काल ज्यावेळेस शासनाचा GR आदेश ज्यावेळेस मला कळाला, मला देखील विश्वास नव्हता. मी 2-3 जणांना, त्यात तुम्हाला देखील मी फोन केला की दादा हे आपलंच नेमकं आहे का. त्यानंतर जो आनंद उत्साह आला की अनेक स्तरावर अनेक मान्यवरांनी फोन केले आणि शुभेच्छा दिल्या, त्या सगळ्यांचं मी आभारी आहे, ऋणात आहे त्यांच्या. आणि हे पुस्तक ज्यांनी वाचन केलं त्या सगळ्या मनोगतात तुम्ही लिहिलंय हे फक्त पुस्तक नाहीये, हे जगणं आहे, तुमचं वागणं आहे, आचार विचार आहेत. इथल्या एका तरुणाची समाजाविषयी, इथल्या प्रश्नाविषयी पाहण्याची प्रामाणिक तळमळ आहे, ती तळमळ दिसून येते. त्यामुळं हा पुरस्कार आणखीन अर्थपूर्ण ठरलेला आहे. म्हणजे कुठल्याही कथा कवितात कल्पनेत न रमता समाजाचं जे वास्तव चित्र नाही, तर इथला एक तरुण आणि अमर काकांनी म्हटल्याप्रमाणे त्याची संवेदनशीलता आणि उद्विग्नता दोन्ही यातून दिसतंय. आजच्या समाजाचा हा आरसा म्हणावा लागेल. चपराक प्रकाशनचा प्रकाशक या नात्यानेही जे कोणी परीक्षक असतील त्यांचेही आम्ही आभार मानतो, महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. आणि मयूर बाबुल यांच्याकडनं भविष्यात आणखीन असंच उत्तमोत्तम लिखाण व्हावं, समाजाविषयी चांगलं भाष्य करावं, नवनवीन कलाकृती वाचकांच्या भेटीला याव्यात या अपेक्षा व्यक्त करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि हे पुस्तक चपराकच्या वेबसाईटवरून भारतात कुठेही आपण घरपोच मागू शकाल. नक्की मागवा आणि या लेखकाला प्रोत्साहन द्या, एवढंच सांगतो. थांबतो. धन्यवाद.